आणि या मालिकेतून प्रतीक्षा मुंगेकर आणि आशुतोष पत्की ही नवी जोडी आपल्या भेटीला येते. बरं, आत्तापर्यंत मला असं वाटतं की मी एकटीच मुलगी आहे जी आपल्या मित्रांकडनं ना एक 40-50 फोटो काढून घेत असेल, पण नाही गाईज, मला अजून एक पार्टनर मिळाली म्हणजे प्रतीक्षा. इथे आल्या म्हणजे ढेपेवाड्यासारखं लोकेशन एवढं छान आहे. बिचारा आशुतोष, मला खूप दया आली त्याच्यावर. जरा कॅमेरा त्याच्या चेहऱ्यावर पॅन करूया. एक 80 फोटो काढून झाल्यावर कसा चेहरा असतो तर असा 80 तरी झाले असेल ना? दमलो मी आज. कमी आहेत. तिघांच्या मोबाईलमध्ये फोटोज आहेत माझे, खूप आहेत. मला एक असं भारी वाटतं की मी एकटी नाही आहे, कोणतरी आहे माझ्यासोबत. पण तुमचा हा बॉन्डिंग मला येता ते दिसला. हे बॉन्डिंग रिफ्लेक्ट होतं आम्ही टेलिव्हिजनवर जेव्हा बघतो. कसं चालू आहे म्हणजे बबड्या म्हणून तू फेमस होतास, पण आत्ता एक काय तुला टोपण नाव वगैरे आहे का? मला आत्ता तरी सौमित्र हे नाव आहे त्याचं. पुढे जाऊन मला माहिती नाही काय कसं काय नाव त्याचं काय, किंवा त्याचं पेटनेम किंवा काही असेल किंवा लिहून येईल. पण एक्साइटमेंट आहे म्हणजे माझ्या साईडने. म्हणजे जसं यू साईड की एक कॅरेक्टर आहे, हे कॅरेक्टर पण तिथे पोचवायचं आहे किंवा त्याच्यावर न्यायचं आहे, ह्याचे प्रयत्न पुरेपूर चालू आहेत. आणि अगदी डे वनपासून स्क्रिप्ट आल्यापासून हातात आणि कॅरेक्टरबद्दल समजावल्यापासून माझे प्रयत्न चालू आहेत की काय वेगळं देऊ शकतो आणि कसं काहीतरी. कारण येस, हे कॅरेक्टर पण तसंच आहे, तसं म्हणजे नॉट कम्पेअरिंग टू दॅट, पण ग्राफ आहे त्याला खूप अप डाऊन. जसं तुम्ही पूर्वी बघितलं असाल तसंही ह्या कॅरेक्टरला ना अगदी एक वेगळा ग्राफ आहे छान. आणि मला पर्सनली तशी कामं घ्यायला आवडतात आणि तो मला एक्झॅक्टली ह्या रोलमध्ये परत एकदा मिळाला आहे. सो आय एम व्हेरी म्हणजे एक्सायटेड आहे, नर्वस आहे, सगळंच आहे की काय मी वेगळं देऊ शकतो. हे प्रयत्न चालू आहेत. बाबांनी कंपोज केलेली गाणी लक्षात राहतात प्रेक्षकांच्या. तसंच बबड्या हे कॅरेक्टर अजूनही लक्षात आहे. पण जेव्हा तुझा हा प्रोमो मालिकेतला पाहिला होता तेव्हा तुला कमेंट्स आलं होतं की बबड्या, अच्छा तू नवीन मालिका करतोयस अशा? हो नाही, अगदीच. म्हणजे तेच जसं मी म्हणालो की माझ्यासाठी ते खूप मोठं चॅलेंज आहे की ते नाव त्याच्या जागी, पण हे नाव कसं वर न्यायचं की सौमित्र म्हणून मला लोकांनी ओळखलं पाहिजे, यासाठी माझे प्रयत्न आता चालू आहेत. पासून पुन्हा एकदा सुरुवात आहे कॅरेक्टरसाठी, है ना? बरं, आता 50 फोटो नंतर कसं वाटतं प्रतीक्षा? खूप मस्त वाटते. आता धडाधड पोस्ट येणार आहेत माझ्या, धडाधड रील्स येणार आहेत, जे मी कदाचित त्यालाच सांगेन एडिट करायला. अगं इतके सुंदर फोटो काढतो हा, इतके म्हणजे हा सुमित, उदय, म्हणजे मला असं झालं होतं की वाव, मी किती स्पेशल आहे. वाव, एवढे एफर्ट्स घेतले जात आहेत माझ्यासाठी. ओ वाव, खूप छान वाटतं. इकडे बघ, नजर बघ, समोरच बघ, थोडी हस, थोडी हळूहळू ये चालत, सावलीतून ये. मला इतकी स्पेशल ट्रीटमेंट कुठेच नाही मिळाली यार. काही नाही मिळालं तरी चालेल, असे मित्र पाहिजेत प्रत्येक ग्रुपमध्ये ना. खरंच हवेत प्लीज. आणि मी खूप ब्लेस्ड आहे की मला असे फ्रेंड्स भेटलेत. प्रत्येक मालिकेमध्ये तुझे कॉस्ट्युम्स म्हणा किंवा तुझा जो पेहराव आहे एकदम असा मॉडर्न, आणि याही मालिकेत तसा आहे. प्रतीक्षा म्हणून किती भारी वाटतं जेव्हा अरे नवीन कपडे, एकदम स्टायलिश कपडे. नाही यार, तुला खरं सांगू का, मी जितकं ड्रेस आणि साडीमध्ये कम्फर्टेबल असते ना, म्हणजे मी खूप कम्फर्टेबल असते तितकी मी म्हणजे ओके, मी छान कॅरी करू शकते. माझा जो कम्फर्ट झोन आहे, माझे जे लिमिटेशन्स आहेत तितके मी कपडे घालते किंवा तितकं मी वेस्टर्न अट्राय करू शकते. फॅशन डिझास्टर आहे मी, मला नाही कळत की काय कोणी अगं हो, असं वाटू शकतं, पण मी खरंच फॅशन डिझास्टर आहे. मला काही कळत नाही की कशावर काय जाईल काय. मी आपलं लूज टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट घालून सुटते बाहेर. पण अगदीच म्हणशील तर बाबा मी साडी आणि ड्रेसमध्ये खूप जास्त कम्फर्टेबल असते. पण असं छान वाटतं की वेगवेगळे कपडे आणि ते, पण ते कधी एक 10-12 कपडे असतील ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही 100च्या वर कपडे ट्राय करता ना, तेव्हा असं होतं की यार नाही छे ये मेरे को. तुझ्या बाबतीत कधी असं होतं का? म्हणजे माझ्या बाबतीत बऱ्याचदा होतं, कपडे बरेच आहेत पण घालायचं काय जेव्हा वेळ येते तेव्हा कळत नाही, कपडेच नाही आहेत, काय घालू? मुलीचा प्रॉब्लेम आहे हा, प्रत्येक मुलीचा प्रॉब्लेम आहे हा. हे असंच असतं, कपडे कपाट लावताना ढिगाने कपडे असतात, ते संपत नाहीत, पण जेव्हा घालायचे झाले कपडेच नाहीत माझ्याकडे, असं असतं. हा तिसरा आउटफिट आहे ना दिवसभरातला. एक फोटोशूट झालं होतं त्या ड्रेसवर. हो येस, चौथा. हो, एनर्जी बघा, हा असा कॉन्फिडन्स मला आयुष्यात पाहिजे, है ना? बरं, अशी एक मैत्रीण आता तुझ्या लाईफमध्ये आली आहे, कसं वाटतं? म्हणजे हो खूप कमाल. मला ना त्यासाठीच मी अशी की आय विटनेस आहे, येणारा कोई तो है. मी आय विटनेस आहे त्याचा, आणि मी सांगू शकते. हो, आमचं असं डील झालंय, काहीतरी चांगलं खायला मिळणार आहे मला. सो
म्हणून एवढे फोटो काढले गेलेत. सो तिचं असं झालंय मी काहीतरी कमाल तुला बनवून आणणार आहे. हा, कारण काय होतं अगं की असं लोक प्रेमाने काही ना काहीतरी पाठवत असतात, मग कोलॅबरेशनचा बराचसा माल असतो माझ्याकडे. सो हा, मग ते डील झालंय की मी याला खूप खाऊ घालणार आणि हा माझे छान छान फोटोज काढणार. कोलॅबरेशन खायला तरी मिळतंय असं एक खाऊ घालणार. आणि त्यात आम्ही म्हणजे आमचं कोकणच, त्यामुळे वो जो बोलेगा वो, मासे तर मासे, दोघंही कोकणातले आहे त्यामुळे मग मटन तर मटन, चिकन तर चिकन, जो चाहिए बोल. जेव्हा पण मी सेटवर येईन लंच टाइम बघूनच येईन, म्हणजे असं वार वगैरे बघून. आम्ही दोघं जण आहोत की नाही हे बघ, मेन आम्ही आहोत का. ते बघ. आणि त्यात तू आधी मला विचार, तुझा फोटोशूट आहे का, तू काढून घेणार आहेस का आशूकडून फोटो, कारण त्यावेळेस मला आणावं लागेल काय. मला असं वाटत नाही हा प्रश्न विचारायची संधी येईल, ते ऑलरेडी होतच असेल है ना सेटवर. सुरुवात ती कधी झाली माहितीये का, पहिल्या दिवसापासून झाली असेल, हो, दुसऱ्या दुसऱ्या दिवसापासून. हो, फोटो काढ. हो. त्यासाठी तुम्हाला दोघांना जेव्हा पहिल्यांदा तुम्ही एकमेकांना भेटला असाल की बाबा ही जोडी कशी वाटते एकंदरीत, पहिलं भेटला तेव्हा एकमेकांबद्दल एक थॉट काय होता की आपलं जमेल की नाही. एक आपण बॅक ऑफ द माइंड सुरुवात होतो ना की हा कसा असेल, आपण आधी काम नाही केलं आहे, एक बॅक ऑफ द माइंड सुरू होतं की याचा स्वभाव कसा असेल. पहिल्या भेटीत तुम्ही असे म्हणजे एकदम बेस्टीज झालात. हो, बेस्टीज असं नाही म्हणता येणार, पण ते जे एक असतं ना की एक ऑकवर्डनेस किंवा काय, हा कुठेच नव्हता. म्हणजे तो कुणाही बाबतीत नव्हता, कुठल्याच आर्टिस्टच्या बाबतीत तो नव्हता. तो एक असतो ना की अरे नवीन आहोत, भेटलोय काय, असं नैनाताई आणि सविताताईंसोबत झालं होतं, कारण ते मोठे आहेत यार वय, म्हणजे सुनील दादा, प्रमोद सर यांच्यासोबत झालं होतं, कारण ते काय आमच्या वयाचं नाही, आम्ही काही एकमेकांना टपली मार काय करते होतं यार, एकाच वयाचे आहोत वगैरे. पण तो ऑकवर्डनेस पहिल्या दिवसापासूनच नव्हता, ते छान बॉन्डिंग झालं. आणि वर्कशॉप आणि रिडिंगचं हेच म्हणजे त्यामागे काय म्हणू त्याला आपण, म्हणजे वर्कशॉप आणि रिडिंग घेण्याचं मेन रिझनच हे होतं की हां, ती बॉन्डिंग छान व्हावी, केमिस्ट्री छान व्हावी, यासाठीच होते. आणि छान आहे सगळं, मस्त आहे. तुझी काय एक थिंकिंग होती प्रतीक्षाबद्दल फर्स्ट टाइम जेव्हा भेटला? थिंकिंग असं नाही, तेच म्हणजे ऑब्व्हियसली नाव ऐकून होतो आणि जेव्हा कळलं तेव्हा वेवलेंथ जुळणं खूप इम्पॉर्टंट असतं, जे झालं लकीली ॲशी सॅड की त्यामुळे मैत्री होते. आणि मग बॉन्डिंग व्हायला ऑब्व्हियसली वेळ लागतो, कारण माझाही स्वभाव असा नाही आहे की पटकन मैत्री हो आणि लगेच क्लोज हो कोणाशी तरी, इट टेक्स टाईम. पण त्या वेवलेंथला असणं आणि ते जुळणं महत्त्वाचं आहे. शूटिंग म्हटलं, नवीन प्रोजेक्ट म्हटलं की ती भीती सतत असते. एक म्हणजे तो म्हणजे आर्टिस्ट कसा आहे आणि माणूस म्हणून कसा आहे, हे दोन्ही क्रायटेरियाज आहेत प्रत्येक कास्टिंगचं. सो सेटवर तुम्ही एवढे तास वावरता, 12-13 तास आम्ही दिवसातले सेटवर काढतो, घरच्यांपेक्षा जास्त वेळ तिकडे देतो. सो आजूबाजूची माणसं चांगली असणं हे खूप मोठा क्रायटेरिया असतो. चांगले ॲक्टर्स तर डेफिनेटली लागतातच सीन गाजवण्यासाठी किंवा गिव्ह अँड टेकसाठी सीनमधल्या. पण अपार्ट फ्रॉम दॅट माणूस म्हणून चांगले असतील तर आणखी ते सेटवरचं वातावरण म्हणा किंवा ओव्हरऑल फील छान असतो तो. सो तो मला लकीली ह्या सेटवर मिळाला. प्रत्येक जण इतकं छान माणूस म्हणून इतकं छान आहे की आमच्यात विदिन मला वाटतं एका आठवड्यामध्ये आमच्यात ते बॉन्डिंग झालं, छान गिव्ह अँड टेक झालं. आणि आत्ता एक मोठी फॅमिलीसारखे आम्ही आहोत. आणि आत्ता मला वाटतं महिना पण असं शूट करून आम्ही 30 दिवस पण नसीन काढले सगळ्यांबरोबर. पण तरी पण आमच्यात अगदी 10-15 दिवस एकत्र ग्रुपचं शूटिंग झालं आहे, बट वी हॅव दॅट बॉन्डिंग. आणि तुम्ही स्टेजवर सगळे एकत्र होतात, असा एकही मोमेंट नव्हता की आमच्या चेहऱ्यावर स्माईल नाही आहे. कारण का तू तिच्या धीराची भूमिका करतोस, त्यात असं वाटतं की खरंच तुमचं रिअल लाईफ ते कनेक्शन आहे. आणि ते आम्हाला दिसलं म्हणजे प्रेक्षकांनाही ऑब्व्हियसली दिसेलच. सो अशीच मजा मस्ती करूयात. आणि नेक्स्ट टाईम प्रेक्षकांनी ह्याला नवीन मोबाईलसुद्धा गिफ्ट करा, म्हणजे ते GB वगैरे संपली की हिचे फोटोज काढ. हो, मी आजच तिला म्हणालो, खोटं वाटतं तर विचारलं मी असा फोटो बघितला, म्हटलं ऐक ना, एक काम कर ना, उद्यापासून जरा तुझी ना पेनड्राईव्ह किंवा हार्ड डिस्क घेऊन ये, कारण म्हणजे माझ्या फोनमध्ये माझेही थोडे फोटो असलेले मला चालतील, कारण माझ्याच फोटोसाठी जागा नसणार आहे थोड्या दिवसात. त्याचा आत्ता जर का मोबाईल घेतलास ना, आता तुला असं वाटेल की तो माझा मोबाईल आहे. पण बॉन्डिंग इथूनच झाली आहे. मला असं वाटतं सेटवर आपण भेटूच आणि तेव्हा धमाल सेगमेंटचंही करू अजून, आणि अजून मजा मस्ती करायला आवडेल सेटवर येऊन. थँक्यू सो मच गाईज, आणि ऑल द व्हेरी बेस्ट. तुला खास ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. ठीक आहे, थँक्यू.